हॅलो. हॅलो. नमस्कार. मी डॉक्टर अरुण अडसू. आज सिंधुजन अकादमीमध्ये मला इथं आपण बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यामुळं आज जो मी विषय घेतलेला आहे तो लाईट ऑन लाईट. मित्र हो, एकंदरीत मानवी संस्कृतीच्या स्थापनेपासून आजपर्यंत जर आपण विचार केला तर मनुष्य प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनात्मक दृष्टीनं एवढा प्रगत का झाला याचा जेव्हा आपण शांतपणे विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते आणि ती गोष्ट म्हणजे माणसाकडे असणारी थॉट प्रोसेस. इतर प्राण्यांच्याकडे, कीटकांच्याकडे, पक्ष्यांकडे किंवा इतरांकडे या प्रकारची थॉट प्रोसेस असेल, त्याच्यावर आजही हा अभ्यास सुरू आहे. पण माणसाच्या थॉट प्रोसेसच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बायोलॉजिकली म्हणा, जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीनं आजही अभ्यास होतो आहे. या थॉट प्रोसेसचं वैशिष्ट्य काय आहे, या थॉट प्रोसेस विषयी डिटेल आपण बोलणार नाही, परंतु तो मूळ मुद्दा असा आहे की थॉट प्रोसेसमध्ये एक तर मानवाकडे इमॅजिनेशन, कल्पकता, अत्यंत चांगल्या प्रकारची कल्पकता आहे, ज्याला आपण इमॅजिनेशन असं म्हणतो. दुसरं जे आहे ते माणसाकडे क्युरिओसिटी आहे, अत्यंत चांगल्या प्रकारची क्युरिओसिटी आहे. तिसरी गोष्ट आहे की कॉग्निशन, की ज्याला आपण आकलन असं म्हणतो. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्याचं आकलन करून घेणं ही क्षमता जी माणसाकडे आहे, मनुष्य प्राण्याकडे आहे, ती क्षमता इतर प्राण्यांकडे तुलनात्मक कमी आहे. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे जसं मी सांगितलं, क्रिएटिव्हिटी, नवनिर्मिती. जसं क्युरिओसिटी आहे, कॉग्निशन आहे, म्हणजे आकलन शक्ती आहे, जिज्ञासा आहे, तसं नवनिर्मितीचं एक माणसाकडे आणि त्याचबरोबर कॉमन सेन्स. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मानव सातत्यानं नवीन गोष्टी शोधण्याच्या प्रयत्नात असतो. एक किंवा जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन करायचं, नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं, नवीन ज्ञानाची निर्मिती केल्यानंतर आज अस्तित्वात असणारं ज्ञान याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करणं आणि त्याच्यात इनोव्हेशन्स, नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी करणं हा प्रकार सुरू होतो. मित्र हो, या सगळ्या अभ्यासात जेव्हा मानवी संस्कृती सुरू झाली तितक्या डिटेल्समध्ये आपण जाणार नाही, पण तेव्हापासून सुरुवातीला हळूहळू माणसाला द्रव्य म्हणजे काय, म्हणजे मॅटर ज्याला आपण म्हणतो, ऊर्जा म्हणजे एनर्जी म्हणजे नेमकं काय, वेगवेगळी क्षेत्र आहेत, वेगवेगळे फोर्सेस आहेत, या सगळ्या गोष्टींचा माणसाच्या मनावर सातत्यानं परिणाम होत होता आणि तसतशी जिज्ञासा माणसाची वाढत गेली. माणसाचा विवेक म्हणजे थॉट प्रोसेस जसजसा वाढत गेला तसतसं या गोष्टींनीही वेगळ्या पद्धतीनं आकार घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच नंतर अनेक ज्या ऊर्जांचा अभ्यास झाला. मी द्रव्याच्या बाबतीत बोलत नाही, आपला विषय जो आहे तो मुख्य आज लाईट ऑन लाईट, म्हणजे मूलतः लाईट म्हणजे प्रकाश या ऊर्जेवर इतका जो अभ्यास झाला आणि प्रकाश ऊर्जेनं आपल्याला विज्ञानामध्ये एवढं काही आतमध्ये नेलेलं आहे की माझ्या व्याख्यानातून तुमच्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मित्र, या ज्या प्रकाश ऊर्जेविषयी मी जे बोलतो आहे याच्याविषयी जर जास्तीत जास्त योगदान कुणाचं असेल तर मी फार जुन्या काळात जाणार नाही, परंतु इसवी सन पूर्व 800 सालापासून ते इसवी सन 200 म्हणजे 1000 वर्षाचा टप्पा, याच्यामध्ये प्रकाश या ऊर्जेवर जास्तीत जास्त अभ्यास केंद्रित केला गेला, लक्ष केंद्रित केलं गेलं, क्युरिओसिटी, जिज्ञासा दाखवली गेली, ते ग्रीक लोकांच्याकडून. पहिला टप्पा जो आहे तो ग्रीक लोकांना त्याचं क्रेडिट जातं. मित्र, आता या ग्रीक लोकांच्या मध्ये होतं कोण, तर त्याच्यामध्ये फार जायंट्स होते, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये फिलॉसॉफर्स होते, काही फिलॉसॉफर्स असूनही मॅथमॅटिशियन्स होते, काही सायंटिस्ट वेगळ्या पद्धतीनं विचार करणारे असे होते. आणि या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्याच्यामध्ये आर्किमिडीज आपण गृहीत धरला, आर्किमिडीज, अरिस्टॉटल,
प्लेटो, त्याच्या टॉलमी किंवा हिरो ऑफ द अलेक्झांड्रिया किंवा युक्लिड हा जॉमेट्रीमध्ये, हे सगळे शास्त्रज्ञ, याच्यातले बरेच शास्त्रज्ञ प्रकाश या ऊर्जेवर याना त्या पद्धतीनं आपला ब्रेन वापरत होते, आपली बुद्धिमत्ता वापरत होते, आपलं बुद्धिकौशल्य वापरत होते. आणि हे सगळं घडत असताना प्लेटो म्हणजे मी जसं सांगितलं आपल्याला 428 ते 328 या काळामध्ये ग्रीकमध्ये प्लेटो नावाच्या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा व्हिजन म्हणजे एखादं ऑब्जेक्ट, एखादा पदार्थ आपल्याला दिसतो म्हणजे नेमकं काय होतं याच्यावर अभ्यास केला. आज आपल्याला या गोष्टींचं विशेष काही वाटत नाही, पण मी जे बोलतोय म्हणजे 428 ते 328 म्हणजे आजपासून 2500 वर्ष मागं त्यावेळेला माणसाचा मेंदू किती विकसित झाला असेल, विचार करण्याची प्रक्रिया काय, आणि त्याच्यातून हा सगळा भाग झाला. प्लेटोला असं सांगितलं, पदार्थ दिसतो म्हणजे आपल्या डोळ्यातून किरण जातात, त्या पदार्थावर पडतात आणि तो पदार्थ आपल्याला दिसतो. इतकं सिंपल त्यानं ते सांगितलं गेलं, परंतु ते चुकीचं का बरोबर आपण ते नंतर पाहू. पण डोळे हे डोळ्यातून प्रकाश किरण निघतात असं त्यानं सांगितलं. त्याच्यानंतर लगेच पुढं 100 वर्षामध्ये, 100 वर्षाच्या कालावधीमध्ये मित्र, एखादा कन्सेप्ट, एखादी संकल्पना सायन्समध्ये आल्यानंतर ती ताबडतोब तशीच कंटिन्यू झाली असं कधीही घडलेलं नाही. त्याच्यावर साधक बाधक विचार झाला, ती कल्पना कुठेतरी रूट धरते आहे, मूळ धरते आहे, असं होताच नवीन निसर्गानं काहीतरी माणसापुढं टाकलं आणि त्यामुळे त्याच्यातून परत विचार बदलला गेला. मित्र, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि जसं आता प्लेटोनं सांगितलं तसं युक्लिड त्याला येऊन ताबडतोब मिळाला. युक्लिडचा जो कालावधी होता तो मुळातच 330 म्हणजे 330 ते 275 म्हणजे 100 वर्षातच त्या प्लेटोच्या नंतरच काही. युक्लिडचं खरं जे मुख्य हेतू होता तो जॉमेट्री. युक्लिडनं अभ्यास केला पृथ्वीच्या पाठीवर पहिल्यांदा जर अभ्यास केला मानवी संस्कृतीमध्ये भूमिती नावाच्या विषयाचा, तो आपण थोडक्यात बोलू की भूमिती नावाच्या विषयात तो युक्लिडनं केला. पण युक्लिडनं प्रकाशावरही थोडासा उजेड टाकला, प्रकाश टाकला. म्हणजे काय केलं, युक्लिडनं सांगितलं की प्लेटोनं सांगितलेलं जे डोळ्यातून किरण निघतात याला एक्स्ट्रो इमिशन असं म्हटलं जातं. एक्स्ट्रोमिशन हे म्हटलं जातं. आणि त्याला म्हणजे पाठिंबा दिला तो युक्लिडनं दिला, पण युक्लिडनं त्याच्यात थोडीशी ऍडिशन केली. हे किरण नावाचा जो प्रकार आहे तो त्यानं डिस्क्रीट किरण म्हणजे टप्प्याटप्प्यानं रेषा 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 असे किरण जातात, त्या पदार्थाच्या वर पडतात आणि तिथून ते परत फिरतात आणि आपल्याला पदार्थ दिसतो. डोळ्यामध्ये आपल्याला पदार्थ दिसतो, डोळ्यामध्ये त्याची इमेज होते. हे युक्लिडनं साधारणतः मी आता म्हटलो त्या पद्धतीनं 200 इसवी सन पूर्व, मी बोलतोय ते इसवी सन पूर्व 200 या सालामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर हिरो ऑफ अलेक्झांड्रिया हा तिथं एक हिरो ऑफ अलेक्झांड्रिया हा एका व्यक्तीचं नाव आहे. तोही एक मॅथमॅटिशियन होता आणि सायंटिस्ट होता. तो एक फिलॉसॉफर होता आणि मॅथमॅटिशियन गणित तज्ञ होता. त्यानं एक मात्र गोष्ट फार छान सांगितली. यानं सांगतानाच असं सांगितलं की जेव्हा मला एखादा पदार्थ दिसतो तेव्हा त्या पदार्थापासून जर आरशात दिसत असेल किंवा कसाही दिसत असेल तर त्या पदार्थापासून माझ्यापर्यंत जे रेज डोळ्यामध्ये जाणं येणं करतात हे शॉर्टेस्ट डिस्टन्सनं करतात. आता शॉर्टेज डिस्टन्स म्हणलं की साधी गोष्ट आहे की दोन्ही बाजूने जातानाही सरळ रेषेत आणि येतानाही सरळ रेषेत, हे त्यांना त्याचं सांगितलं. म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स किंवा त्याला लिस्ट डिस्टन्स असं म्हटलं जातं. मी लिस्ट डिस्टन्स ही कल्पना डोक्यात ठेवा. आपल्या हिरो ऑफ अलेक्झांड्रियानं ही त्यावेळेला सांगितली. म्हणजे कुठली तर पहिल्या शतकामध्ये, आज जसं आपण 20वे शतक म्हणतो याच्या पहिल्या शतकामध्ये हा हिरो ऑफ अलेक्झांड्रिया यानं प्रकाशाचा अभ्यास केला, विशेषतः परावर्तनाचा अभ्यास केला. परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ज्याला म्हणतो, आरशात आपली इमेज दिसते. त्यानंच पहिल्यांदा एक्सप्लेनेशन दिलं, जस्टिफिकेशन दिलं. आरशात आपण जिथं असतो त्याच्यापेक्षा दुप्पट, म्हणजे त्या आरशात इमेज मधलं आपलं अंतर दुप्पट असतं. आरशात एवढ्याच बाजूला मागच्या बाजूला प्रतिमा, आणि तरी हे डिस्टन्स जे आहे याला लीस्ट डिस्टन्स म्हणतात. हे पुढं 1400 वर्षांना चुकीचं आहे असं दाखवलं गेलं, म्हणून मी आपल्याला सांगितलं. आज मी बोलतोय ते पहिल्या शतकामधलं बोलतोय मित्र. त्याच्यानंतर टॉलमी म्हणजे ग्रीकमध्येच हा टॉलमी नावाचा जो शास्त्रज्ञ होता तो 90 पासून साधारणतः 168 म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये, ग्रीकमध्ये दुसऱ्या शतकामध्ये, आता जसं 20वे शतक आहे तसं दुसऱ्या शतकामध्ये टॉलमी नावाचा, या टॉलमीने एक मात्र गंमत करून ठेवली या मानवी संस्कृतीमध्ये. हा पहिला शास्त्रज्ञ असा आहे की त्यानं पृथ्वीच्या बाबतीमध्ये, सूर्याच्या बाबतीमध्ये किंवा त्यावेळेला जे 4 ग्रह माहित होते यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगितली की हे सगळं जे आहे दिसतंय ते विश्व, त्यावेळेला दिसणारं विश्व ग्रहांसहित हे विश्व, हे सगळं जे आहे हे फक्त
एका पृथ्वीभोवती फिरत आहे, म्हणजे सूर्य सुद्धा पृथ्वीभोवती फिरतो त्यावेळेला माहित असते इतर, आणि त्याला आपण जिओसेंट्रिक युनिव्हर्स अशी संकल्पना मांडली, पहिल्यांदा संकल्पना मांडली. आता मी सांगितलं की मानवाच्या थॉट प्रोसेसमध्ये इमॅजिनेशन आहे, क्युरियोसिटी आहे, तो नंतर. पण इमॅजिनेशन काय होत असेल तर पृथ्वी सेंटरला म्हणून दिवस रात्र, पावसाळे वगैरे 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 सगळं सुरू, असं त्यानं जिओसेंट्रिकची कल्पना ही पहिली दुसऱ्या दशकात टॉल्मी नावाच्या शास्त्र. पण टॉल्मीनं आणखीन एक उद्योग केला, पाण्यात धरलेली काठी वाकडी दिसते, किंवा पाण्यात मासा जिथं असतो दिसतो तिथं नसतो, कारण पाण्यात जेव्हा किरण, हवेतून पाण्यात किरण जातात तेव्हा किरण वाकडे होतात. कोणतंही माध्यम बदलताना किरण, यालाच प्रकाशाचं वक्रीभवन असं म्हटलं जातं, यालाच म्हणजे अपवर्तन असंही म्हटलं जातं. म्हणजे याचा मात्र यानं अभ्यास केला, आणि यानं असं सांगितलं की जेव्हा एक माध्यम, हवा आणि पाणी असेल, किंवा पाणी आणि आणखी दुसरं लिक्विड असेल, जेव्हा माध्यम M1 आणि M2 अशी दोन माध्यम असतील, आणि जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात किरण जाईल, तेव्हा जो वाकेल, तेव्हा हे माध्यम जोपर्यंत तीच आहेत तोपर्यंत ह्या अँगल, ज्याला आपण म्हणतो इन्सिडंट अँगल आणि वाकलेला अँगल किंवा रिफ्रॅक्टेड अँगल, हे दोन्ही अँगलचा रेशो, त्यांचं गुणोत्तर सारखं असतं. फार महत्वाचा सिद्धांत टॉल्मीनं मांडला त्यावेळेला. त्यावेळेला ट्रिग्नॉमेट्री विषयी डेव्हलप झालेली नव्हती, त्यामुळे साइन आय अपॉन साइन आर हे गोष्टीच नव्हत्या. फक्त त्यानं सांगितलं जोपर्यंत माध्यम M1 आणि M2 आहेत तोपर्यंत इन्सिडंट अँगल तुम्ही बदलला की रिफ्रॅक्शन बदलेल, आणि ह्या दोन्हींचा रेशो मात्र तोच राहील. हे त्याचं वैशिष्ट्य त्यावेळेला त्याने टॉल्मीनं सांगितलं. हा झाला म्हणजे साधारणतः प्लेटो नंतर युक्लिड नंतर हिरो ऑफ द अलेक्झांड्रिया नंतर आता मी सांगितलं तो टॉल्मी. याच्यानंतर दुसरा टप्पा लाईट मधला सुरू झाला, प्रकाशाच्या बाबतीमधला दुसरा टप्पा सुरू झाला. याच्यामध्ये दोनच गोष्टी समजल्या की डोळ्यातून किरण येतात हे सांगितलं गेलं. दुसरा टप्पा जो आहे तो साधारणतः मुस्लिम पिरियडमध्ये जो जातो, तो जो 1000 वर्षाचा टप्पा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पहिला शास्त्रज्ञ जो होता तो किंडी नावाचा शास्त्रज्ञ, KINDI हा शास्त्रज्ञ होता, आणि त्यानं बगदाद मधून असं सांगितलं, त्यावेळेला सांगितलेलं आहे की काय सांगितलं त्यानं त्यावेळेला की 847 साली, म्हणजे पहा, म्हणजे टॉल्मी नंतर दुसऱ्या शतकानंतर जवळजवळ 8व्या शतकापर्यंत 9व्या शतकापर्यंत मध्ये प्रकाश या ऊर्जेवर कसलाही अभ्यास झाला नाही, किरकोळ अभ्यास सोडला तर. मेजर कोणतीही नवीन एखादा गुणधर्म प्रकाशाचा सांगितला गेला 700 वर्ष टॉल्मीनं सांगितलं ते गुणोत्तर, कोनांचं गुणोत्तर. त्याच्यानंतर जवळजवळ 847 साली बगदादमध्ये किंडी नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं की युक्लिडनं जे सांगितलंय की डिस्क्रीट, म्हणजे टप्प्याटप्प्यानं रे असे जातात, तुटक असे किरण जातात, तर ती संकल्पना चुकीची आहे. डोळ्यातूनच जातात किरण, त्यानं सुद्धा त्यालाच पाठिंबा दिला. म्हणजे प्लेटोच्याच संकल्पनेला, ज्याला मी एक्स्ट्रोमिशन असं म्हटलं, त्याच्यातूनच ते किरण डोळ्यातूनच जातात, परंतु ते डिस्क्रीट नसताना ते कोन शेपमध्ये जातात, म्हणजे आपण शंकू म्हणतो अशा कोनच्या आकाराने जातात, आणि त्यामुळे ते ऑब्जेक्टवर तिथे गेल्यानंतर ते विस्कटतात, आणि म्हणून आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या आकाराचा आणि अंतराचा अंदाज येतो. हे याच्यामध्ये सजेशन मांडलं, हे सजेशन त्यानं मांडलं. त्याच्यानंतर लगेच त्याच दरम्यान साधारणतः 1027च्या दरम्यान तिथंच एक अल्हाझेन ALHZEN अल्हाझेन हा सुद्धा मुस्लिम शास्त्रज्ञ होता. त्यानंही बगदादमधून अत्यंत आजचे सुद्धा शास्त्रज्ञ असं म्हणतात की या शास्त्रज्ञाला, म्हणजे आर्किमिडीज पासून ते जवळजवळ न्यूटन मध्ये ज्या महत्वाच्या मोठमोठ्या सायंटिस्टची नावं घेतली, शास्त्रज्ञांची नावं घेतली जातात, त्याच्यामध्ये याचा भूमिका याची फार महत्वाची आणि मोठी अशी होती, ज्याला अल्झेन असं म्हणतो. त्यानं 2-3 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिल्यांदा अशी गोष्ट सांगितली की प्लेटो किंवा लोक सांगायला धाडस करत नव्हते, जुन्या शास्त्रज्ञाचं मत खोडून काढणं इतकं सोपं नव्हतं म्हणून ते घाबरत होते. पण अल्झेननं मात्र सांगितलं की प्लेटो किंवा युक्लिडनं सांगितलेली थेरी आणि नंतरच्या शास्त्रज्ञांनी मान्य केली ही चुकीची आहे. प्रकाश किरण डोळ्यातून निघत नाहीत. प्रकाश किरण एका उद्गमापासून, सूर्य जसा उद्गम आहे, मेणबत्ती जसं, अशा उद्गमापासून निघतात, ते पदार्थावर पडतात, तिथून ते परावर्तित होतात आणि नंतर आपल्या डोळ्यात पडतात, आणि आपल्या डोळ्यात त्याची इमेज तयार होते. असं संकल्पना, डोळ्यात इमेज तयार होते, हे कल्पना बरोबर होती. आणि म्हणून त्यांना त्याच वेळेला एक डोळ्यात इमेज तयार होती, ती कशी होती याचा विचार करता करता त्यानं पिनहोल नावाचा कॅमेरा शोधला मित्र.
फार महत्वाचा शोध लागला. पिनहोल म्हणजे एका बॉक्सला सगळ्या बाजू बंद आहेत, 6च्या 6 बाजू बंद आहेत आणि एक छोटं छिद्र पाडलं. इकडच्या बाजूला आपण दुसऱ्या अपोजिट साईडला स्क्रीन लावला तर इकडे मेणबत्ती लावली तर ती मेणबत्तीची इन्व्हर्टेड इमेज आपल्याला मिळते, उलटी इमेज मिळते. याचं त्यानं कारण सांगितलं की मेणबत्तीपासून निघालेले किरण जेव्हा छिद्रातून गेले तेव्हा ते सरळ रेषेत गेल्यामुळं त्या कोण आणि या सगळ्या फॉर्ममध्ये गेल्यामुळं ती इमेज आपल्याला उलटी दिसते आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड मोठं क्रेडिट मिळालं. एक तर भाग झाला. आणि सोर्स पासून किरण निघतात. इतके दिवस चाललेला एक्स्ट्रो मिशनचा कन्सेप्ट त्यानं धुडकावून लावला आणि त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं त्यानं सांगितलं की लेन्समधून, लेन्स त्यावेळेला आर्टिफिशियल आणि काही अशी लेन्स होती, तर त्या लेन्समधून जेव्हा प्रकाश किरण जातात ते फक्त वक्रीभवनामुळं किंवा ज्याला आपण अपवर्तनमुळं त्याच्यामुळं मॅग्निफिकेशन जे होतं ते मॅग्निफिकेशन केवळ त्याच गोष्टीमुळे होतं की ज्याच्यामध्ये वक्रीभवन होतं किंवा आपण ज्याला मी आता रिफ्रॅक्शन म्हणलो हेही त्यांना सांगून टाकलं. त्यामुळे या शास्त्रांचा पिनहोल हा एक मोठा कन्सेप्ट होता. मित्र हो, इथपर्यंत आतापर्यंत फक्त आपण प्रकाशाच्या 2च गुणधर्म पाहिले. एक प्रकाशाचं परावर्तन आणि दुसरं प्रकाशाचं अपवरण म्हणजे माध्यम बदलताना. 2च. पण निसर्ग एवढ्यावर थांबत नव्हता. मानवाची जिज्ञासा, मानवी संस्कृतीमध्ये मानवाची जिज्ञासा आणखीन खोलवर जावी या अपेक्षेनं ते चाललं होतं. ते सगळ्या पद्धतीनं पुढे चाललं होतं आणि त्याच वेळेला तिसरा टप्पा आला. मानवी संस्कृतीमध्ये फार महत्वाचा तिसरा टप्पा आला मित्र हो, आणि तो म्हणजे त्याला म्हणतात, कधी असं म्हटलं जातं की रिव्होल्यूशन इन द सायन्स. विज्ञानामध्ये जिज्ञासेनं निर्माण केलेल्या विज्ञानामध्ये क्रांती घडली. आणि ती क्रांती म्हणजे काय? बरेच दिवस चालत आलेला, मी आता सांगितलं टॉलमीनं पृथ्वीभोवती सगळं फिरतं हे जे सांगितलं ते सगळं खोडून काढण्याची ताकद एका माणसानं, आणि तो शिक्षक होता. त्याला वर्गात एका विद्यार्थ्यानं विचारलं की तुम्ही जे सांगताय पृथ्वीभोवती फिरतं आणि मग हे जर खरं असेल तर त्याला एक्सपेरिमेंटल प्रूफ काय? ह्या शास्त्रज्ञाचं नाव मित्र हो कोपर्निकस. या कोपर्निकस शास्त्रज्ञानं अत्यंत चांगला अभ्यास केला, त्याच्याविषयी खूप बोलण्यासारखं आहे. परंतु त्यानं अभ्यास केला की आपण जे शिकवतो आहे ते आपण एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलंय का? की तिथं सांगितलं टॉलमीनाने ते 1500 वर्ष चालत आलं आणि आजही मी वर्गात तेच सांगतो आहे पृथ्वीभोवती, त्यावेळेची गोष्ट. आणि तेही रोममध्ये विद्यापीठात प्राध्यापक होता आणि तिथं रोममध्ये वर्गात सांगितलं की पृथ्वीभोवती हे फिरते, हे कोपर्निकसनं त्यावेळेला सांगितलेलं आहे. तेव्हा त्या टॉलमीनं सांगितलेलं आहे. तेव्हा कोपर्निकसनं वर्गातून गेला, अभ्यास सुरू केला आणि 1543 साली त्यानं सिद्ध केलं की धिस युनिव्हर्स, ही जे विश्व आहे हे पृथ्वीभोवती फिरत नसून हे सूर्याभोवती फिरतं. आणि त्यानं ते प्रायोगिक दृष्ट्या जेव्हा ग्रहणं आली तेव्हा सिद्ध करून दाखवलं. पण कोपर्निकसचं दुर्दैव एवढं होतं की पोप म्हणजे रोममध्ये राहून पोपशी वाद करणं अशीच त्याची अवस्था झाली. पोप लोक हे मान्य करायला तयार नव्हते. पोप अजूनही टॉलमीच्या पृथ्वीभोवती फिरतं, पृथ्वी याच्याशी पण यानं सिद्ध केलं. 1543 साली यानं पुस्तक लिहिलं मित्र, वाचा, मुद्दा मी आपल्याला सांगेल की मोशन ऑफ स्पियर्स राऊंड द सन. मोशन ऑफ स्पियर्स राऊंड द सन. पण हे पुस्तक त्याला मृत्यूशयेवर अक्षरशः शेवटच्या दिवशी त्याची कॉपी मिळाली. आणि त्याला आपण पुढं काय केलंय हे कोपर्निकसला 1543 साली मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याला ती संकल्पना आलीच नाही, त्याला ते समजलंच नाही. याच कोपर्निकसचा फायदा घेऊन पुढे केपलर आला. केपलर 2-3 गोष्टी केल्या. केपलरचा इतर संशोधनाच्या बाबतीत मी सांगत नाही, कारण त्यावेळेला शास्त्रज्ञ एकाच फील्डवर असं फोकस करत नव्हते. तो जसा मॅथमॅटिशियन होता, तो जसा फिलॉसॉफर होता, तसा त्यानं एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जेवर विशेषतः अभ्यास केला. आणि जे आता मी सांगितलं अल्झेन यानं जे सांगितलं होतं की पिनहोल कॅमेरा, छिद्र पाडलेला तो कॅमेरा, मेणबत्ती, तो कॅमेरा म्हणजेच आपला डोळा सुद्धा म्हणजे एक पिनहोल कॅमेराच आहे. आणि पिनहोल कॅमेऱ्यामध्ये मागच्या बाजूला प्रतिमा दिसते. पण ही प्रतिमा दिसते इथं मात्र यानं हे थोडंसं खोडून काढलं. जसं अल्झेनलाच पाठिंबा दिला, ही प्रतिमा डोळ्यात पडते पण त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं अनालिसिस, त्याचं पृथक्करण, त्याचं विश्लेषण हे सगळं आपला मेंदू करत असतो आणि त्याच्यावरून आपण येतो. तर हे आपण सगळं बोलतो आहे. हे फक्त 2-3 गोष्टीविषयी, म्हणजे अजून प्रकाश किरणावरच आपण, परावर्तन आणि अपवर्तनावरच आपण थांबलेलो आहोत. त्याच्यानंतर मात्र डेकार्ट नावाच्या शास्त्रज्ञानं, फ्रेंच शास्त्रज्ञ डेकार्ट नावाच्या शास्त्रज्ञानं एक गोष्ट शोधून काढली 1632 मध्ये. तो हे मॅथमॅटिशियन होता की हे परावर्तन जे होतं, इथं जर एक अँगल झाला 40 डिग्री तर इकडं 40 डिग्री रे निघून जातो. हे जे त्यानं सांगितलं प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे जे सांगितलं याला त्यानं एक टेनिस बॉलची उपमा दिली.
आणि म्हणून त्याने एक संकल्पना जे डोक्यात आली की टेनिस बॉल आपण हे आपल्याला सांगता येईल काहीतरी, ही कल्पना आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येईल. आणि हे त्यानं 1632 साली सांगितलं. त्याच्या अगोदर इंग्लंडमध्ये एका स्नेल नावाच्या शास्त्रज्ञानं हा जो मी सांगितलेला मागाचा लॉ जो होता, म्हणजे टॉलमीनं सांगितलेला आय आणि आर, रिफ्रॅक्शन, माध्यम बदलताना प्रकाश किरणांचा माध्यम बदलताना जो अँगलचा रेशिओ असतो, गुणोत्तर असतं, ते राहतं, ते स्नेल नावाच्या शास्त्रज्ञानं ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून अत्यंत चांगल्या पद्धतीने शोधून, कारण ट्रिग्नॉमेट्री फोकस केलं होतं ते डेकार्टनं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. पण स्नेलनं मात्र ही आपली जे संशोधन झालं, साइन आय अपॉन साइन आर, म्हणजे त्या माध्यमाचा तो गुणधर्म असतो, प्रकाश किरण किती वाकवणं हे त्या माध्यम, त्याच्यातून प्रकाश किरण किती वेगानं जातो याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना प्रकाश किरण हे त्यानं दाखवून दिलं की साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्यालाच अपवर्तनांक, त्या पदार्थाचा अपवर्तनांक असं म्हटलं जातं. म्हणजे पाण्यात, हवेतून जेव्हा पाण्यामध्ये किरण जाईल तेव्हा थोडासा वाकेल, काचेत जाईल तेव्हा थोडासा वाकेल, काचेच्या ब्लॉकमध्ये हवेतून किरण गेला तर तो आतमध्ये थोडासा वाकेल, आणि वाकल्यानंतर तो जो अँगल आहे, आणि त्यांचा साइन आय, म्हणजे ही ट्रिग्नॉमेट्री मधली भाषा आहे, ज्यांना माहित असेल त्यांच्यासाठी सांगतो की साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याला मराठीमध्ये अपवर्तनांक असं म्हटलं जातं. ते त्या किती वाकवणं, किती वाकला जातो ते त्या पदार्थाची प्रॉपर्टी असते. आणि या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. हे सांगितलं आपल्याला डेकार्टनं या सगळ्या, आणि ह्या स्नेलच्या लॉला प्रसिद्धी मात्र डेकार्टनं दिली. 1621 साली स्नेल नावाच्या शास्त्रज्ञांना हा फॉर्म्युला शोधून काढला, साइन अपॉन साइन आर, पण त्याचं धाडच झालं नाही अनेक कारणामुळे, आणि असं स्पष्ट त्यानंच लिहिलेलं आहे. त्याचं प्रसिद्धी 1632 साली 11 वर्षानं डेकार्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी दिली, आणि तेव्हा लोकांना समजलं की पदार्थाचा अपवर्तनांक ट्रान्सपरंट पदार्थांचा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. मित्र, त्याच्यानंतर फ्रेस्नेल नावाचा शास्त्रज्ञ, यानं मात्र एक फार वेगळी गोष्ट केली. मी आपल्याला सांगितलं की साधारणतः पहिल्या शतकामध्ये हिरो ऑफ द अलेक्झांड्रिया यानं जे सांगितलं होतं की परावर्तनामध्ये कमीत कमी डिस्टन्स, म्हणजे लिस्ट डिस्टन्स, हा जो लॉ सांगितला त्यानं, तो लॉ यानं फर्मॅटनं खोडून काढला, आणि तो खोडून काढला तो 1660 साली खोडून काढला. 1660 तेव्हा काय सांगितलं त्यानं, हे जे त्यानं सांगितलंय किंवा पाण्यात किरण वागतात हे कमीत कमी वेळेत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात, कमीत कमी वेळ, म्हणून याला म्हणतात की प्रिन्सिपल ऑफ लिस्ट टाइम, प्रिन्सिपल ऑफ लिस्ट ऍक्शन, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये तिथं पोहोचला. वेळेचा काहीही संबंध नाही हे फॉर्मॅटनं सिद्ध केलं. आणि म्हणून या प्रकाश ऊर्जेच्या किरणांना, अजून आपण किरणामध्येच अडकलेलो आहोत, किरणांच्या पुढे दोनच गोष्टी, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, याच्यातच आपण आहोत. याच्यामध्ये मात्र एक गोष्ट झाली की प्रकाश किरणाला मर्यादित वेग आहे असं काही ठिकाणी सांगितलं गेलं. त्याच्या अगोदर असं समजलं जात होतं की प्रकाश किरणाला अमर्याद वेगानं जातात, कुणीतरी तिथं सांगितलं गेलं, आणि ते कोणी सांगितलं ते हे आपण त्या पॉईंटला येऊ, आणि कसं सांगितलं. तर त्याच्यानंतर फॉर्मॅटने हे सांगितल्यानंतर लिस्ट ऍक्शन म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जातो. त्याच्यानंतर या क्षेत्रात क्रांती घडवणारा आणि भौतिकशास्त्रात क्रांती घडवणारा त्याच शतकामधला, म्हणजे 17व्या शतकामधला न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञानं प्रकाश ऊर्जेवर, जसं न्यूटनचा अभ्यास ग्रॅव्हिटेशन, ज्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन, म्हणजे गुरुत्वाकर्षणावर जसे न्यूटनचा अभ्यास होता, बाप होता, तो त्याचा मास्टर होता, तसा लाईटचाही तो मास्टर होता. काही अंशी तो मास्टर होता, काही त्याच्या संकल्पना चुकीच्या असतील, व्यक्ती होती संकल्पना, आणि त्यामुळं तिथं त्यानं सांगितलं की प्रकाश ही ऊर्जा, प्रकाश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, हे रे वगैरे प्रकार काही नाही, डिस्क्रीट रे युक्लिडचे चुकीचे आहे, किंवा कोण सांगितलेला तोही चुकीचा आहे, हे कोण वगैरे तसा प्रकार काही नाही, किन्न सांगितलेला कोण, पण त्याच्याऐवजी प्रकाश किरण त्या मेणबत्ती प्रकाश किरण निघतात तेव्हा ते डिस्क्रीट फॉर्म मध्ये मासिव्ह पार्टिकल्स असतात, त्याला कॉर्पिस्क्युलर थिअरी असं म्हटलं जातं. न्यूटनची ही थिअरी सगळ्यात महत्वाची आली की कॉर्पिस्क्युलर थिअरी, न्यूटन नाही, मी एक रेव्होल्युशनच घडवलं, मेणबत्ती कॉर्पिस्क्युलर थिअरी, ते पार्टिकल्स निघतात, ते तिथं आदळतात. डेकार्टनं सांगितलं होतं टेनिस बॉल सारखे, ते परत काही अँगलचा कोन करून तेवढ्या अँगलचा कोन करून जातात, आणि मग ते आपल्याला दिसतात. सगळ्यांचा इलेस्टिक मासिव्ह पार्टिकल्स म्हणजे कॉर्पिस्क्युलर, ही न्यूटनची थिअरी. न्यूटननं मित्र ही थिअरी मांडली सांगतात. आणि त्याच्यानंतर न्यूटननं दुसरी एक गोष्ट केली की ज्याला तिसरी, न्यूटन एक प्रॉपर्टी लाईटची शोधली, आणि ते म्हणजे इंद्रधनुष्य का दिसतो.
समथिंग लाईक दिस, की एक काही विशिष्ट लोलकातून जर प्रकाश किरण पांढरा किरण गेला तर तो स्वतःच्या करणामध्ये अनेक किरणांचा मिक्स असा एखादा रे गेला आणि तो तिथं त्याच्यामध्ये त्याला आपण अपस्करण असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला अपस्करण किंवा इंग्लिशमध्ये डिस्पर्शन, म्हणजे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन. कलरचा अभ्यास हा न्यूटननं पहिल्यांदा केला. पांढरा म्हणजे प्रकाश, सूर्यप्रकाश हा 7 रंगांचा बनलेला आहे, या अपस्करण, आणि हे त्यांना अभ्यासलं आणि त्यांना ते सांगून. त्याच पद्धतीने त्याच्या अगोदर जे टेलिस्कोप, पिनहोल कॅमेरे जे वापरत होते, केपलर म्हणा किंवा इतर लोक, ते त्याच्यात न्यूटननं थोडासा बदल केला. आणि सगळ्यात महत्वाचा अत्यंत, कारण हे कलर फार घोटाळा करत होते, त्यामुळे इमेज ब्लर्ड अशी, क्रोमॅटिक ॲबरेशन ज्याला म्हणतात, की कलर त्याच्यामुळे इमेज स्पष्ट दिसत नव्हती, कलर वेगवेगळ्या पद्धतीने वाकणं हा जो प्रकार सुरू होता. त्यामुळे न्यूटननं जो टेलिस्कोप बांधला, दुसरं न्यूटनचं क्रेडिट म्हणजे तो रिफ्लेक्शन बेस्ड असा टेलिस्कोप बांधला. हे न्यूटनचं वैशिष्ट्य, कॉर्पस्क्युलर थिअरी, कलर्स, आणि आता मी म्हटलेलं त्या पद्धतीनं रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, रिफ्लेक्टिंग बेस्ड ऑन द रिफ्लेक्शन प्रिन्सिपल. पण त्याच वेळेला ग्रिमाल्डी नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने आणखीन एक उद्योग करून ठेवला. लाईटची एक वेगळीच प्रॉपर्टी, एक वेगळाच गुणधर्म त्याला समजला ग्रिमाल्डी नावाच्या शास्त्रज्ञाला. तो गुणधर्म काय होता, त्याच्या लक्षात असं आलं की आपण छोट्याशा एखाद्या कवडच्यामधून जर लाईट गेला तर पलीकडे भिंतीवर वेगवेगळे पट्टे दिसतात, डार्क ब्राईट, डार्क ब्राईट. यालाच त्या ग्रिमाल्डीनं त्यावेळेला जे म्हटलं गेलं की त्यानं म्हणजे मराठीमध्ये विवर्तन किंवा फ्रेंच भाषेमध्ये डिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन थोडक्यात तो थोडासा बहुत डिफ्रॅक्शन ही विवर्तन, एक वेगळ्याच प्रकारचं वर्तन प्रकाशाचं लक्षात आलं. आणि त्याने न्यूटनच्या पुढे ही गोष्ट मांडली. न्यूटन त्यावेळेला फार मोठा सायंटिस्ट, त्याच्या पुढं बोलण्याचं आणि फिजिक्स सत्य, त्याचं स्टेटस जे होतं, सोशल स्टेटस, ते इतक्या उच्च दर्जाचं होतं. ग्रॅव्हिटी सारखा अत्यंत मूलभूत शोध लावला, प्रकाशाची कॉर्पस्क्युलर थिअरी, रंग हा पांढरा रंग हा 7 रंगांचा, पांढरा किरण हा 7 रंगात, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे या ग्रिमाल्डीनं त्याच्या पुढे मांडलं. तेव्हा न्यूटननं सांगितलं हे जे डिफ्रॅक्शन जे म्हणताय, इट इज नथिंग बट स्पेशल केस ऑफ रिफ्रॅक्शन. इथं मात्र न्यूटनची फार मोठी चूक झाली होती. त्याचा तो भाग होता अंडरस्टँडिंगचा, पण त्यानं ते सांगितलं त्यावेळेला, त्याला ते कदाचित सत्य वाटलं असेल, पण ही प्रॉपर्टी वेगळीच होती हे मात्र एका शास्त्रज्ञानं ओळखलं मित्र हो, आणि ते म्हणजे हायजिन. न्यूटनच्याच दरम्यान, न्यूटनला एक 10-12 वर्ष सिनियर असणारा हा शास्त्रज्ञ फ्रेंच, यानं मात्र हायजिननं या ग्रिमाल्डीच्या थेरीचा, या डिफ्रॅक्शनचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि अभ्यास करता करता त्याच्या लक्षात आलं की न्यूटनची कॉर्पस्क्युलर थिअरी हे आता मी जे सांगितले, कवडसे जे उमटतात दरवाजातून किंवा एखाद्या फटीतून लाईट गेल्यानंतर भिंतीवर हे जे त्याला डिफ्रॅक्शन, हे याचं उत्तर न्यूटनच्या कॉर्पस्क्युलर थिअरीनं देता येत नाही, किंवा युक्लिडच्या थिअरीनं, प्लेटोच्या थिअरीनं देता येत नाही. हे याला वेगळीच थिअरी वापरावी लागेल. आणि म्हणून त्यानं हायजिन या शास्त्रज्ञानं, त्याच दरम्यान हायजिन या शास्त्रज्ञानं एक वेगळी थिअरी काढली आणि त्याला तरंग थिअरी किंवा वेव्ह थिअरी असं म्हणतात. आता खऱ्या अर्थानं प्रकाश या ऊर्जेमध्ये, हे फार ब्युटिफुल आहे. मी शिक्षक जर कोणी ऐकत असेल, माझी त्यांना नम्र विनंती आहे की कोणताही कन्सेप्ट सांगताना, मी माझ्या टीचिंगच्या 40 वर्षाच्या पिरियडमध्ये मी कोणताही कन्सेप्ट सांगताना त्याचा इतिहास सांगत होतो. आणि मग इतिहास सांगताना त्याची जी पकड आहे, म्हणजे नुसतं कॉर्पस्क्युलर थिअरी सांगायची, हायजिन्स वेव्ह थिअरी सांगायची, त्याची इक्वेशन डिराईव्ह करायची, हे टीचिंग आहे, मी त्याला दोष देत नाही, पण दॅट इज कॉल्ड एज अ ड्राय टीचिंग. ते ड्राय टीचिंग नाही, त्यांना एका विशिष्ट क्रिटिकल लेवलला विद्यार्थ्यांना आणणं आणि त्याच्यानंतर समजावून सांगणं, याच्यातली जी ब्युटी आहे, याच्यातले जे सौंदर्य, याच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, हे अत्यंत वेगळं. आणि त्याच्यात आपल्याला ते रिफ्लेक्शन मुलांचे दिसतं चेहऱ्यावर की येस, ही ऑर शी हॅज गॉट इट. मित्र हो, ही वेगळी थिअरी आली. आणि आता खऱ्या अर्थानं वाद सुरू झाला. कोणता वाद सुरू झाला की वेदर द न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी इज राईट और हायजिन्स वेव्ह थिअरी इज राईट. पण हायजिननं एकच तिथं, हायजिनकडनं थोडी चूक झाली. हायजिननं त्याला तुलना करताना प्रकाश तरंग थिअरी, पाण्यावर जशी तरंग येतात आणि ही तरंग येतात म्हणजे ते एका ठिकाणाहून एनर्जी दुसऱ्या ठिकाणी जाते, हे त्यानं मॅथमॅटिकली सिद्ध झालं. आणि ध्वनी, आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे हे मधला भाग सगळा सोडून द्या, जेव्हा आपण रूममध्ये एकमेकांशी बोलतो, हे ध्वनी सुद्धा तरंगाच्या फॉर्ममध्येच हवेतून जातात. तेव्हा हायजिनला 2 प्रश्न विचारले गेले की हे तरंग जे आहेत हे कोणत्या माध्यमातून जातात. सूर्यापासून इथे येतात, मध्ये तर लोक म्हणतात माध्यमच नाही कसलं, हे पृथ्वीच्या उंचीवर काही अंशावरच माध्यम आहे, त्याच्या पुढे माध्यम नाही. मग हे माध्यम आहे तरी काय. तर त्यांना सांगितलं की तिथं पहिल्यांदा मित्र हो, या मानवी संस्कृतीमध्ये विश्व हे इथर नावाच्या एका विशिष्ट माध्यमानं, इथरच्या प्रॉपर्टीज काय आहेत
ते आपण नंतर बघू. पण इथर नावाचा कन्सेप्ट या हायजीननं साधारणतः 17व्या शतकाच्या मध्यांनी न्यूटनच्या आमने सामनेच आणून टाकला वेव्ह थेरी. पण न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेरी म्हणजे कण आणि हायजीन्स वेव्ह थेरी तरंगवाद यांचा वाद सुरू झाला. मित्र, निसर्गाला हे सगळं माणसाचं नॉलेज, मानवी संस्कृतीला हे नॉलेज वेगवेगळ्या टप्प्यानं द्यायचं होतं. त्याच्यानंतर काही वर्षामध्ये तिथं एक नवीन प्रयोग केला गेला. त्याच दरम्यान म्हणजे 50-60 वर्षामध्ये यंग नावाच्या शास्त्रज्ञानं एक प्रयोग केला. त्यानं एका बॉक्समध्ये एकाच कलरचे लाईट घेतला, दुसऱ्या बाजूला सोर्स घेतला एकाच कलरचा, फॉर एक्झाम्पल पिवळा, सोडियमचा लाईट फक्त पिवळा असतो उदाहरणार्थ, तर तो लाईट घेतला आणि तो लाईट 2 छिद्रातून बॉक्समध्ये पलीकडे भिंतीवर टाकला, बंद बॉक्समध्ये, डार्क रूम मध्ये. तर त्याला ह्या 2 बॉक्समध्ये 2 यंग्स, त्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं म्हणतात. आणि जेव्हा त्याला तिकडं पाहिलं त्या स्क्रीनवर तर तेव्हा चट्टेपट्टे दिसले. मग आता हे नवीन काय निघालं प्रकरणाचं, आणि म्हणून ही एक वेगळीच प्रॉपर्टी आली. या वेगळ्या प्रॉपर्टीला व्यतिकरण असं म्हटलं जातं. फिजिक्सच्या भाषेमध्ये त्याला व्यतिकरण असं म्हटलं गेलं. व्यतिकरण म्हणजे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला इंटरफेरन्स ऑफ लाईट. पहा, ग्रिमाल्डीचं डिफ्रॅक्शन आणि आता इंटरफेरन्स. रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, मी आता सांगितलेल्या गोष्टी, त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन आणि आता जे आहे ते इंटरफेरन्स. या सगळ्या गोष्टींचं एकत्र आल्या. आणि आता मात्र हा जो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, याच्यात मात्र न्यूटनची कॉर्प्युस्क्युलर थेरी ही पूर्णतः फेल गेली. न्यूटन किंवा त्याचे फॉलोअर्स जे होते त्यांना याचं एक्सप्लेनेशन देता आलं नाही. पण मित्र, लक्षात ठेवा, तरीही न्यूटनच्या मृत्यूनंतरही 200-300 वर्ष न्यूटनच्या कॉर्प्युस्क्युलर थेरीचा इम्पॅक्ट बऱ्याचशा लोकांच्यावर होता, विशेषतः शास्त्रज्ञांच्यावर सुद्धा होता. काही त्याचे फॉलोअर्स होते, काही त्याचे ॲडव्होकेट्स होते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तरी सुद्धा आता याचं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे आहे, इंटरफेरन्स, व्यतिकरण प्रकाशाचं, हे पट्टे का दिसतात? 2 छिद्रातून गेल्यानंतर का पट्टे दिसतात? तर आणि एकाच कलरचा म्हणजे रंगाचा लाईट गेला असता. आता रंग वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आहेत. एका सोर्सचा लाईट फक्त रेडच निघतो, दुसऱ्या सोर्सचा फक्त ब्ल्यूज, वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं झालं. मग याचं उत्तर आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, मी तुम्हाला इथे तुमचा मुद्दाम 1 मिनिट घेतो मित्र हो. त्याचं कारण असं आहे, 2002 साली, हे जनरल नॉलेज म्हणून, 2002 साली पृथ्वीच्या पाठीवरच्या मेजर सायंटिस्टनं टोकियोमध्ये इथे एक मोठी कॉन्फरन्स घेतली. आणि त्याचा उद्देश एक होता की मानवाला फिजिक्स नावाचा विषय, विज्ञान नावाच्या विषयामध्ये, विशेषतः फिजिक्स नावाच्या विषयामध्ये गेली इतकी वर्ष, म्हणजे प्लेटो पासून, युक्लिड पासून, याच्यापासून, तिथपासून ते आत्तापर्यंत इथपर्यंत जे शोध लागले, याच्यातले टॉप मोस्ट 10 शोध कोणते की ज्यानं मानवी संस्कृती पुढे नेली. त्याच्यातला एक शोध, 5 नंबरचा शोध म्हणजे हा मी आत्ता ज्याला सांगितला, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. फिजिक्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी मुद्दाम सांगतो, 2002च्या कॉन्फरन्समध्ये या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, इंटरफेरन्सच्या थेरीमुळे न्यूटनची कॉर्प्युस्क्युलर थेरी आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या थेरी थोड्याशा बाजूला ठेवा. आणि मग इथं वेव्ह थेरीला थोडा, पण तरीही कुणी बोलायला तयार नव्हतं. त्याच्यानंतर फ्रेस्नेल नावाचा एक शास्त्रज्ञ, पुन्हा फ्रेंच शास्त्रज्ञ, फ्रेस्नेल नावाच्या शास्त्रज्ञानं आणखीन एक उद्योग करून ठेवला की जेव्हा एकाच रंगाचा प्रकाश किरण जेव्हा एखाद्या ऑब्स्टॅकल, टाचणीमध्ये लावली, डार्क रूम आहे आणि टाचणीमध्ये लावली, पलीकडे स्क्रीनवर घेतला, हा जर किरण गेला तर या टाचणीचं, याच्या सुद्धा पलीकडे टाचणीच्या सावलीमध्ये याचे वेगवेगळे पट्टे दिसतात, ब्रँड्स दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये फ्रिंजेस असं म्हणतात. मी इकडे मुद्दाम चट्टेपट्टे लक्षात यावं म्हणून वाघाच्या अंगावर, पण हे सरळ रेषेत असतात, त्या अर्थानं मी आपल्याला सांगितलं. आणि हे जेव्हा दिसलं, त्या ऑब्स्टॅकलच्या आकाराचे जे असतात तसेच ते त्या सावलीमध्ये, म्हणजे पदार्थाच्या सावलीमध्ये सुद्धा प्रकाश आणि अंधार असे पट्टे दिसतात. याला परत डिफ्रॅक्शन, ह्या फ्रेस्नेलनं हवं, आणि फ्रेस्नेलनं स्वच्छ सांगितलं, धाडस करून सांगितलं की न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेरी कॅनॉट एक्सप्लेन दिस. आणि म्हणून फ्रेस्नेलला याचं फार महत्वाचं क्रेडिट जातं मित्र. फ्रेस्नेल या शास्त्रज्ञानं 1819 साली, जेव्हा हे 1819 सांगतो मी, म्हणजे न्यूटनचं जे होतं ते 17वं शतक, आणि आता आपण बोलतोय ते 19व्या शतकामध्ये बोलतोय. 19व्या शतक, अजूनही ते न्यूटनचे फॉलोअर होतेच. 1819 साली जेव्हा एक मोठी कॉन्फरन्स बोलवली गेली फ्रान्समध्येच,
फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये जेव्हा कॉन्फरन्स बोलवली गेली 1819 साली जगातल्या, तेव्हा फ्रेस्नेलला मुद्दाम बोलवण्यात आलं. आणि हाऊ यू आर गोइंग टू प्रूव्ह दॅट न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेरी, न्यूटनचा कणवाद हा चुकीचा आहे, हे तुम्ही कसं सिद्ध करा. तेव्हा फ्रेस्नेलनं तो चॅलेंज स्वीकारला आणि कॉन्फरन्समध्ये सिद्ध. आता त्या कॉन्फरन्समध्ये जजेस जे होते, ते जज जे होते, मी फक्त नावं सांगतो आपल्याला, त्याच्यामध्ये बायट आणि सॅव्हरेट लॉ म्हणून एक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो शास्त्र तो लॅपलास. त्याच्यानंतर पॉयझन्स एक आहे, एक शास्त्रज्ञाचं नाव आहे, पॉयशन्स रेशो त्याला असं म्हटलं जातं. तो शास्त्रज्ञ होता. आता हे सगळे शास्त्रज्ञ होते आणि स्वतः त्याचा आर्गो म्हणून चेअरमन होता. हे सगळे शास्त्रज्ञ न्यूटनला फॉर होते, न्यूटनचे ॲडव्होकेट्स होते, न्यूटनच्या कणवादाचे ॲडव्होकेट्स होते. आणि ते जजेस 4 जजेस बसलेले आणि फ्रेस्नेलला विचारलं गेलं. तेव्हा फ्रेस्नेलनं सांगितलं की हा मी जे सांगतोय, पेन मोनोक्रोमॅटिक, एकाच रंगाचा प्रकाश किरण जेव्हा एखाद्या ऑब्स्टॅकलवर पडतो डार्क रूम मध्ये, तेव्हा त्या ऑब्स्टॅकलच्या सावलीमध्ये सुद्धा आपल्याला चट्टेपट्टे दिसतात. तेव्हा त्यातल्या पॉयशननं विचारलं, उठून जज म्हणून विचारलं, मी आता ही डिस्क धरली आणि तर त्या डिस्कच्या सेंटरला तुझ्या म्हणण्यानुसार काय, तुझ्या म्हणजे मी आता थोडं गमतीनं बोलतोय की तुझ्या म्हणण्यानुसार पलीकडे डिस्कच्या सेंटरला काय दिसेल, तर तो सांगितलं डिस्क तुम्ही लोखंडी लावा नाही तर कितीही जाड लावा. जेव्हा मी किरण त्याच्यावर सोडेल तेव्हा पलीकडे डिस्कच्या सावलीमध्ये सेंटरला ब्राईट स्पॉट दिसेल. कॉर्प्युस्क्युलर थेअरीमध्ये मात्र ब्राईट स्पॉट सोडूनच द्या, आतमध्ये उजेड, त्या सावलीमध्ये उजेड पडण्याचं काही कारणच नव्हतं. आणि त्यामुळं वेव्ह थेअरी आणि त्या फ्रेस्नेलनं जसं सांगितलं तसं प्रत्यक्ष कॉन्फरन्समध्ये हा प्रयोग करून दाखवला. फिजिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी हा प्रयोग करून दाखवला. म्हणजे असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सची ही जी कॉन्फरन्स होती फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये भरलेली, तिथं फ्रेस्नेल नावाच्या शास्त्रज्ञानं 1819 साली 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा प्रयोग दाखवला आणि त्याच्यावर कन्फर्मेशन झालं की वेव्ह थेअरी इज राईट, वेव्ह थेअरी कॅन एक्सप्लेन द थिंग्स. वेव्ह थेअरी रिफ्लेक्शन सांगते, रिफ्रॅक्शन सांगते, डिस्पर्शन सांगते. कारण फ्रेस्नेलनंच सांगितलं हे सगळे जे कलर न्यूटननं सांगितलेले आहेत, या प्रत्येक कलरची हे वेगळी वेव्हलेंथ आहे, हे प्रत्येक कलर वेगवेगळ्या वेव्हलेंथचे आहेत, हे सगळं त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे डिस्पर्शन झालं, डिफ्रॅक्शन झालं, इंटरफिरन्स झालं, आणि पुढची जी प्रॉपर्टी त्यांना अजून सांगितली पोलरायझेशन. फ्रेस्नेलनं असं सांगितलं की लाईट हे जे आहे फक्त हे पोलरायझेशनची प्रॉपर्टी जी माहीत होती. काही वेळेला एखाद्या पदार्थात लिक्विडमधून, साखरेच्या सोल्युशनमधून जर समजा उदाहरणार्थ प्रकाश किरण घालवले तर त्याच्या गुणधर्मामध्ये फरक पडतो. ही थोडक्यात मी ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणतो. तेव्हा त्यांना असं सांगितलं की ह्या लाईट वेव्ह ज्या आहेत या हायजीननं सांगितलेल्या ध्वनीच्या लहरीसारख्या, तरंगासारख्या लॉन्जिट्युडनल नाहीत. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, जर वेव्ह इकडे जात असेल तर त्याच्यातली व्हायब्रेशन्स असे होतात, त्या दिशेनंच होतात. आणि ट्रान्सफर म्हणजे काय, वेव्ह जर इकडे जात असेल तर त्याला परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स होतात. यानं सांगितलं की लाईट वेव्हज आर ट्रान्सवर्स वेव्हज आणि म्हणून आपल्याला पोलरायझेशन, प्रकाशाचं ध्रुवीकरण होतं. हीच पोलरायझेशनची प्रक्रिया साखर कारखान्यातून पुढे वापरली गेली. त्याचं कारण साखरेची प्युरिटी पाहण्यासाठी. प्लेन ऑफ पोलरायझेशन इज रोटेटेड, त्याला स्पेसिफिक रोटेशन असं म्हणतात. आणि मग याचा काय, आणि याचंही जस्टिफिकेशन म्हणजे पहा प्रॉपर्टीज परत एकदा मी रिपीट करतो. रिफ्लेक्शन can be explained with the help of wave theory. Refraction can be explained with the help of wave theory. Dispersion can be explained with the help of wave theory. Interference म्हणजेच व्यतिकरण can be explained with the help of wave theory. त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन म्हणजे मी आता सांगितलेलं तेही can be explained. विवर्तन can be explained with the help of wave theory. पोलरायझेशन, ध्रुवीकरण can be, सगळ्या प्रॉपर्टी लाईटच्या सांगितल्या गेल्या. आणि या सगळ्या लाईटच्या फक्त याच्यात 2 प्रश्न मोठे उभा राहिले. याच्यामध्ये 2 प्रश्न जे उभा राहिले ते फार महत्वाचे मित्र. हे मी आपल्याला सांगितलं की सगळं सांगितलं. त्याच्यात 2 प्रश्न की एक, फ्रेस्नेल असं म्हणतो की या वेव्हज ह्या ट्रान्सवर्स वेव्हज आहेत आणि फ्रेस्नेल असं म्हणतो की या वेव्हज ह्या ट्रान्सफर वेव्ह आहेत आणि याला इथर जे आहे ते फ्रेस्नेलनेही मान्य केलं होतं. म्हणजे इथर माध्यम लागतंच. पहा बरं का, ब्युटी वेव्हजनं सगळं सांगितलं, वेव्ह थेअरीनं सगळं सांगितलं, कण थेअरी, कणवाद सगळा बाजूला गेला, तरंगवादानं फार मोठी मजल मारली, हे सगळं होतं. पण तरंगवादाला 2 प्रश्नात अडकले होतं. एक तरंगवाद आणि असं कल्पना केली होती, त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. म्हणजे आमची अशी धारणा आहे की हे विश्व सगळं इथरनं भरलेलं आहे. हा हायजीननं मांडला होता त्यावेळेला 15व्या-16व्या शतकामध्ये आणि 17व्या शतकामध्ये. आणि तो तसाच चालू होता की अजूनही इथर आहे. मी बोलतोय ते आता 19व्या शतकात.
मग इथर आहे तर इथर सिद्ध कसं करायचं, एक भाग. आणि दुसरा भाग फ्रेशनलनं असं सांगितलं, जर मला ध्रुवीकरण ही प्रक्रिया सांगायची असेल, पोलरायझेशन हे सांगायचं असेल, तर हे पोलरायझेशन सांगायचं असेल तर मला प्रकाश हे किरण हे सर्क्युलरली म्हणजे परपेंडिक्युलर ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. हायजेननं सांगितलेल्या ध्वनी लहरीसारख्या ध्वनी तरंगासारख्या ह्या लॉन्जिट्युडनल वेव्ज नाहीत, ह्या ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. वेव्ह अशी जाते, असं असेल तर मी सांगितलं असं असेल तर याला लॉन्जिट्युडनल वेव्ह, आणि जर परपेंडिक्युलर असेल तर याला, आणि म्हणून हे सगळं असेल. आता ह्या सगळ्याला दोन गोष्टी आहेत. मग इथर सिद्ध कसं करायचं मित्र, त्याच्यातलं निसर्गाने केलेली ब्युटी पहा. मायकल्स आणि मोर्ले या नावाच्या शास्त्राने एक एक्सपेरिमेंट केला की जर इथर असेल आणि त्याच्यातून जर पृथ्वी फिरत, हा कल्पकतेचा वापर, कल्पकता म्हणजे मी मला सांगितलं की जिज्ञासा आहे, इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, क्युरियोसिटी आहे, कॉग्निशन आहे, आकलन शक्ती आहे, हे सगळं असलं तरी कल्पकता नावाचा प्रकार ह्या मायकल्स आणि मोर्लेनं हे कामाला लागले. आणि यांनी सांगितलं की हे इथर नावाच्या प्रकारासाठी आम्ही एक इंटरफेरोमीटर तयार करतो आणि त्याच्यातून पृथ्वी जर इथरमधून जात असेल तर पृथ्वी एकदा इथरच्या दिशेनं जाते असेल तर प्रकाश किरणावर काय परिणाम होतो का, आणि पृथ्वी विरुद्ध दिशेनं किंवा परपेंडिक्युलर दिशेने जात असेल आणि जर ह्या प्रकाश किरणावर म्हणजे वेव्हच्या अंतर ट्रॅव्हल करण्यावर जर फरक पडला तर फ्रिंज विड्थ काहीतरी शिफ्ट झालं. त्यांचा एक एक्सपेरिमेंट होता आणि सुदैवानं त्यांनी जो एक्सपेरिमेंट ऍडजस्ट केला त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा रिपीट केलं. 1887 साली मी बोलतोय. आईन्स्टाईन त्यावेळेला फक्त 9 वर्षाचा होता, 8-9 वर्षाचा आईन्स्टाईन. 1887 साली जेव्हा मायकल्सननी मोर्लेने एक्सपेरिमेंट केला तेव्हा मी आईन्स्टाईनचं नाव का घेतलं तुमच्या लक्षात येईल. 1887 1879 आईन्स्टाईनचा जन्म आणि 87 साली यांनी हा प्रयोग केला आणि म्हणून या प्रयोगाला एक नाव दिलं गेलंय फिजिक्समध्ये. या प्रयोगाचं नाव आहे निगेटिव्ह एक्सपेरिमेंट विथ निगेटिव्ह रिझल्ट. अपेक्षा एक होती की जर इथर असेल तर फ्रिंजमध्ये त्याच्या जाडीमध्ये फरक पडला पाहिजे, पण आलं उलटच. कसंही केला एक्सपेरिमेंट, उलटा सुलटा, इकडनं परपेंडिक्युलर पॅरलल वगैरे, तर काहीही फरक झाला नाही. आणि म्हणून ह्या एक्सपेरिमेंटला निगेटिव्ह रिझल्ट, एक्सपेरिमेंट विथ निगेटिव्ह रिझल्ट असं म्हटलं जातं. आणि तिथं मात्र प्रश्न आला, जर मग हायजीननं इथर सांगितलं, फ्रेस्नेलनं इथर सांगितलं, वेव्ह जर इथर लागतं, माध्यम तरंगांना जर माध्यम लागतं, तर इथं तर इथर नाही. आणि म्हणून वेव्ह थेरीवर पहिलं ऑब्जेक्शन आलं. मग तरी वेव्ह थेरी कशी, आणि मग कसं काय वेव्ह थेरी म्हणायचं. मग कॉर्प्युस्क्युलर थेरी आणि वेव्ह थेरी हा जो एक निगेटिव्ह रिझल्ट आला हा वेव्ह थेरीच्या अगेन्स्ट गेला. अगेन्स्ट जरी गेला असला तरी पार्टिकल थेरीच्या बाजूने गेला असं मी म्हणत नाही, पण आधार त्याचा एक तुटला वेव्ह थेरीचा, तरंग लहरींचा, तरंगांचा, तरंग थेरीचा एक आधार तुटला की इथर नावाचा प्रकारच नाही. तर मग प्रकाश किरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पृथ्वीवर, सूर्यावरून पृथ्वीवर येतातच कसे, अनेक स्टारवरून पृथ्वी उदाहरणार्थ येतातच, हा प्रश्न पडला. आता हा झाला मायकलचा. आता याच वेळेला इतर क्षेत्रातही काही प्रयोग चालले होते. पहा बरं का, योगायोग कसा आहे, निसर्ग आहे, याची ब्युटी. म्हणून सायन्स काय म्हणतो, निसर्ग आपलं एक एक गुढ अत्यंत व्यवस्थितपणे मानवाच्या कल्पकतेला आव्हान म्हणून पुढे टाकत असतो, जिज्ञासेला आव्हान. याच वेळेला इंग्लंडमध्ये फॅरेडे नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्यानं असं दाखवलं, मी थोडक्यात सांगतो, त्यानं असं दाखवलं की विद्युत ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा हे एकमेकांच्या दोन बाजू आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुंबकीय क्षेत्रात फरक पडतो आणि तिथं जर एखादा धातू असेल तर त्याच्यात विद्युत ऊर्जा तयार होते, किंवा विद्युत ऊर्जेत फरक पडलो, क्षेत्र बदललं तर तिथं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे एखाद्या रॉड भोवती जर आपण वायर गुंडाळीन त्याच्यातून करंट सोडला तर त्याचा हे आपल्याला प्रत्येकाला माहिती. हे त्यानं 1831 साली सांगितलं इंग्लंडमध्ये. 1831 फॅरेडे मुद्दाम वाचा, माझी विनंती आहे. युवक जर कोणी ऐकत असतील आणि त्यांना आयुष्यात काहीतरी हिमतीनं करून दाखवायचं असेल, दारिद्र्य आणि गरिबीने ह्याच्या आड न लागता, तर त्यांनी फॅरेडे वाचा, सगळेच वाचा. पण मी फॅरेडे मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की अत्यंत ॲडव्हर्स सिच्युएशन मध्ये या माणसानं आणि ठरवून आज आपले मोबाईल किंवा इतर ज्या काही डिजिटल आणि आपण जे नेटवर्किंग आणि वायफाय फलन जे बोलतोय याचा सगळ्यात मागचा ब्रेन म्हणजे विद्युत ऊर्जा आणि चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय ऊर्जा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे पहिलं ज्याच्या डोक्यात आलं आणि प्रयोग 1831 साली सिद्ध केलं तो हा अजून तर आईन्स्टाईनचा जन्म व्हायचा होता. मी 1831 साली कारण दुसऱ्या क्षेत्रात गेलो. त्याच्यानंतर ह्याचाच गोष्टीचा फायदा घेऊन मॅक्सवेल नावाच्या शास्त्रज्ञानं 1864 साली 30-32 वर्षातच, म्हणजे फॅरेडे हयात असतानाच याच फॅरेडेच्या संकल्पनेचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज याचे कागदावर इक्वेशन्स मांडले.
की विद्युत ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा ह्या एकमेकी जर एकत्र जर ट्रॅव्हल झाल्या तर त्याला विद्युत, आपण ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय लहरी याला आपण म्हणतो. म्हणजे हे रेडिओ वेव्हज आणि फलाना वेव्हज आता जे आपण म्हणतो त्या सगळ्या वेव्हज, हे इंटरनेट येतं वगैरे काही वेळेला जे हवेतून किंवा ह्याच्यातून येतं, माध्यम नसतानाही येतं. तर त्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ह्या 1864 साली मॅक्सवेल नावाच्या शास्त्रज्ञानं सोडून. आता ते म्हणाल त्याचा आणि याचा काय संबंध, तर त्याच वेळेला मॅक्सवेलनं असं सांगितलं की मला असा डाऊट येतो आहे, पहा, की लाईट वेव्हज आर नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. प्रकाश तरंग हे विद्युत चुंबकीय तरंगाचाच प्रकार आहेत, हे त्यानं सांगितलं. 64 साली सांगितलं. पण सिद्ध कसं करायचं पहा. वेव्ह थेअरीवरचं पहिलं ऑब्जेक्शन इथरचं तर थोडी गोत्यात आली, वेव्ह थेअरी तरंग थेअरी गोत्यात आली होती. आणि दुसरं होतं की ट्रान्सफर्स असतात म्हणजे कसं सिद्ध करायचं. आता मॅक्सवेलनं जवळ आणून उत्तर ठेवलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विद्युत चुंबकीय लहरी या ट्रान्सवर्स वेव्ह असतात, आणि त्यातून त्यानं ते उत्तर. आणि त्याच्यानंतर 24 वर्षांना 1888 साली हेनरी हर्ट्झ नावाच्या शास्त्रज्ञानं जे मॅक्सवेल म्हणतो आहे ते खरं आहे, लाईट वेव्हज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, हे सिद्ध केलं. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज डू नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर देअर ट्रॅव्हल. म्हणजे इथरची गरजच नाही, कारण प्रकाश किरण हे याला माध्यमाची गरज लागत नाही. माध्यम व्हॅक्यूम मधून सुद्धा ते जाऊ शकतात. याच्यावर शिक्कामोर्तब प्रयोगशाळेत केलं हर्ट्झनं. म्हणून फ्रिक्वेन्सी, वारंवारिता ज्याला आपण म्हणतो, त्याचं युनिट हर्ट्झच्या नावानं आहे. दिस मच हर्ट्झ, 50 हर्ट्झ वगैरे वगैरे जे आपण बोलतो ते. तर हर्ट्झ नाव म्हणजे आता वेव्ह थेअरीचं जे ऑब्जेक्शन होतं ते दुसरा भाग जो इथरची गरजच नाही, हायजीननं ते डोक्यात आणून ठेवलं होतं, तेच पुढे गेलं. लॉजिक होतं, साऊंड वेव्हज लागतं, पाण्यावरच्या तरंगांना लागतं, माध्यमच लागतं. आता यानं इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय लहरींना लागत नाही, हे त्यानं सिद्ध केलं. मित्र, दुसरी ही शंका बाजूला झाली. आणि आता याच्यातली ब्युटी पहा. याच्यातली ब्युटी 1900 साली पुन्हा इंग्लंडमध्ये एक मोठी कॉन्फरन्स झाली. लॉर्ड केल्विन, हीट नावाच्या गोष्टीवर अभ्यास करणारा हा लॉर्ड केल्विन, या लॉर्ड केल्विनने एक तिथं सभा घेतली. त्याच्या अध्यक्षतेखाली तो मेन स्पीकर होता. आणि तिथं काय विषय काय होते की त्यानं मेन स्पीकर म्हणून ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स याच्यावर 19व्या शतकातली किती ऍडव्हान्समेंट झाली. आणि प्रिसाइजली 1900 या साली लंडनमध्ये हा म्हणजे लॉर्ड केल्विननं भाषणात असं सांगितलं की मित्र हो, सगळ्यांना असं सांगेन, मी मराठीत सांगतो, मित्र हो, की आता फिजिक्स मधलं ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, विद्युत चुंबकीय, हे या गोष्टी म्हणजे साऊंडमध्ये, लाईटमध्ये, हीटमध्ये, सगळ्या गोष्टी निसर्गाचे आपल्याला जवळजवळ सगळे लॉज समजले आहेत, असं तो बोलून गेला. निसर्गाला ते मान्य नव्हतं. अजून आपल्याला निसर्ग, आजही मी तुम्हाला असं सांगतोय की अजून आत्ता ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सत्य. सायन्स नेव्हर टेल्स फायनल ट्रुथ. हे पुढं जातं. जशा अडचणी येतील, जशी उकल होईल, तशा गोष्टी पुढे होत जातील. आजही मी सत्य मानायला तयार नाही, कारण हे अनुभव. आता हा झाला भाग. याच्यानंतर हे सांगितल्यानंतर तोपर्यंत मी जसं सांगितलं, जसं फॅरेडे तिकडं इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये, चुंबकीय ऊर्जेमध्ये एंगेज होता, तर तसं इकडं किर्चॉफ नावाचा शास्त्रज्ञ एक थर्मोडायनॅमिक्स म्हणजे हीटचा अभ्यास त्याच्यात एंगेज होता. आणि तिथं त्यानं ब्लॅक बॉडी रेडिएशन्स, त्या ब्लॅक बॉडी रेडिएशनचा जो स्पेक्ट्रम आला, वर्णपटल आला, त्याचं उत्तर वेव्ह थेअरी सांगू शकत नव्हती. म्हणजे वेव्ह थेअरीला आता दुसरा धक्का बसला. वेव्ह थेअरीवरची 2 ऑब्जेक्शन, इथर नसलं तरी चालतं ते निघालं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर ट्रान्सव्हर्स वेव्ह, तेही निघालं. म्हणजे फ्रेस्नेलचं जे हायपोथेसिस, जी धारणा त्याची होती ती त्याचं सत्य ठरली, आणि त्यामुळे काही झाला. पण आता तिसरा प्रयोग मध्येच निघाला. काय निघाला तर ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. ब्लॅक बॉडी विषयी मी आता इथे बोलायला आपल्याकडे जास्त वेळ नाही, तर त्याचा जो पटल निघतो, वर्णपटल जो निघतो रेडिएशनचा, त्याचा अभ्यास केला, त्याचं जस्टिफिकेशन, त्याचं उत्तर, त्याचं विश्लेषण मात्र आता साध्या याच्यात करता आलं नाही. कुणाला म्हणजे तुम्हाला कुणालाच करता, वेव्ह थेअरीच्या सहाय्याने करता आलं नाही. त्याच वेळेला प्लँक नावाचा एक शास्त्रज्ञ आला, अत्यंत ब्रिलियंट. या शास्त्रज्ञानं सांगितलं की हे वेव्ह थेअरी हे सांगू शकणार नाही, कारण ब्लॅक बॉडी रेडिएशन जे येतात ते वेगळ्या फॉर्ममध्ये येतात. आणि ते असं सांगते की एनी कुठलीही ऊर्जा
म्हणजे प्रकाश ऊर्जा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, ही वेव्ह थिअरीमध्ये जाते असं समजलं तर आपल्याला या वर्णपटलाचं उत्तर देता येणार नाही. म्हणून यानं सांगितलं की ही सुद्धा इथून ब्लॅक बॉडी रेडिएशन हे कणाच्या फॉर्ममध्ये जातात, कणाच्या फॉर्ममध्ये जातात. प्रश्न आला परत, मग न्यूटन काय सांगत होता? न्यूटनच्या कणामध्ये आणि प्लँकच्या कणामध्ये फरक एवढाच होता, न्यूटनचे कण हे मासिव होते, मासचे छोटे छोटे लहान कण, डिस्क्रीट कण, छोटे छोटे कण, आणि प्लँकनं सांगितलेले कण हे ऊर्जेचे होते, म्हणून त्याला त्याचं नाव फोटॉन असं दिलं गेलं. दीज पार्टिकल्स आर फोटॉन्स आर टोटली डिफरंट फ्रॉम न्यूटोनियन कॉर्पस्क्युलर्स. मग यानं मात्र याच्या सहाय्यानं किर्चॉफच्या ब्लॅक बॉडीचं एक्सप्लेनेशन अत्यंत व्यवस्थित दिलं, आणि मग त्याचं क्रेडिट प्लँकला गेलं. आणि प्लँक असं म्हणतो की हे जे कण आहेत यांची जी ऊर्जा आहे, त्यांची जी ऊर्जा आहे ही त्या कणाच्या फ्रिक्वेन्सीवर, वारंवारतेवर अवलंबून असते. म्हणजे एनर्जी मॅथमॅटिक्स इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी न्यू. न्यू हे त्याचा वर्ड वापरला गेला आहे, अक्षर वापरलं गेलंय. म्हणजे एनर्जी ई इज प्रोपोर्शनल टू न्यू, आणि मग कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो वापरला गेला तो एच, आणि दॅट्स वाय ई इज इक्वल टू एच न्यू. म्हणजे फोटॉनची ऊर्जा ही त्याच्या फ्रिक्वेन्सी, आणि एच काय तर त्याला परत प्लँकचंच नाव दिलं गेलं, आणि म्हणून त्याला प्लँक्स कॉन्स्टन्स असं म्हणतात. ब्युटिफुल. हे सगळं झालं म्हणजे कणापासून परत कणापर्यंत पण कण वेगळे, रे पासून वेव्ह पर्यंत, परंतु वेव्हला माध्यम लागत नाही, वेव्ह ट्रान्सफर्स वेव्ह असतात वगैरे वगैरे. ह्याची ब्युटी जी आली, आणि हेच कण त्याच्यानंतर एक प्रयोग झाला पृथ्वीच्या पाठीवर फार मोठा, आपल्याकडे वेळ लक्षात घेऊन फार मोठा प्रयोग झाला, आणि तो म्हणजे काही धातू हे प्रकाशाला संवेदक आहे, म्हणजे संवेदनशील आहे. त्याच्यावर जेव्हा प्रकाश किरण पडतो एखाद्या कलरचा पडतो, आणि जर तो तेवढ्या ताकदीचा असेल, आता ताकद कशी ठरते तेही सांगतो, तर याच्यातून इलेक्ट्रॉन निघतात. म्हणजे प्रकाश किरण पडतो आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन निघतात. याला म्हणतात इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन बिकॉज ऑफ द बंबार्डमेंट ऑफ रे, लाईट त्याच्यावर पडल्यानंतर. याचं उत्तर मात्र आईन्स्टाईननं दिलं मित्र. याचं उत्तर, ब्युटिफुल उत्तर आईन्स्टाईननं दिलं. आणि आईन्स्टाईनने उत्तर काय दिलं? 1905 साली याचं उत्तर दिलं. आईन्स्टाईन काय उत्तर दिलं की फोटॉन जे म्हणतो, जो प्लँक जे म्हणतो, हे प्रकाशाचे कण आहेत, हे ऊर्जेचे कण आहेत. हे जेव्हा रे येतं असं आपण म्हणतो, हे ऊर्जेचे कण येतात, आणि कण जेव्हा धातूवर, काही धातूवर आदळतात, आणि हे जर यांच्याकडे सफिशियंट एनर्जी असेल, ऊर्जा असेल, तर इथल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढतात. म्हणजे इलेक्ट्रॉन तिथं ज्या ऊर्जेनं बांधून ठेवलेलं आहे, बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे, जरी फ्री असले तरी ते बाउंड असतात फ्री. आणि हे इथून इलेक्ट्रॉन जेव्हा फोटॉन जातो, आणि म्हणून त्यानं सांगितलं, म्हणजे थोडक्यात आकडेवारीत सांगतो मी, 100 ऊर्जा फोटॉननं आणलेली आहे. हे एनर्जीचं बंडल आहे 100. याची बाइंडिंग एनर्जी 70 आहे. तर 100 इथं आदळणार, ती 70 त्या मेटलला देऊन टाकणार, ती एनर्जी बाहेर घेणार, आणि इलेक्ट्रॉन 30च्या एनर्जीनं बाहेर पडणार. म्हणजे 100 वजा 70 बरोबर 30. हे त्याचं आईन्स्टाईनचं इक्वेशन, एच न्यू मायनस एच न्यू नॉट किंवा एच न्यू डॅश इज इक्वल टू एनर्जी ऑफ द इमिटेड इलेक्ट्रॉन. हे आईन्स्टाईननं ठामपणे सांगितलं. मित्र हो, आईन्स्टाईनला नोबेल प्राइज जे मिळालं ते या शोधामुळे मिळालेलं आहे. मित्र हो, म्हणजे एक्सप्लेनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटॉन्स, प्लँकचे फोटॉन्स, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉन्स, कुलमचे इलेक्ट्रॉन्स मेटलमध्ये असणारे, आणि ते तिथून बाहेर पडतात, आणि जे ऊर्जेनं, आणि किती ऊर्जा असते त्याचं मी गणित फार सोपं सांगितलं. यानं 100 आणले, 70 मेटलला द्यावे लागते बाइंडिंग एनर्जी म्हणून, उरले तो इलेक्ट्रॉन घेऊन पळतो, आणि दिस जस्टिफिकेशन इथे. म्हणजे थोडक्यामध्ये मित्र हो, थोडक्यात मी आपल्याला सांगतो की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफिरन्स, डिस्पर्शन, डिफ्रॅक्शन, अपवर्तन, व्यतिकरण वगैरे, विवर्तन, हे सगळे शिवाय फोटो इलेक्ट्रिक. आता मात्र वेव्ह थेरीला हे उत्तर आईन्स्टाईनच्या थेरीचं उत्तर देता येत नव्हतं. फोटो इलेक्ट्रिक वेव्ह थेरीच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉन का निघतो हे वेव्ह थेरीला सांगता येत नव्हतं, आजही सांगता येत नाही. तर या फोटॉनला इंटरफिरन्स आणि डिफ्रॅक्शन सांगता येत नाहीत, म्हणजे दोन्ही अडकलं. म्हणून आज मी तर त्याच्यावरही अभ्यास सुरू आहे की ड्वेल नेचर ऑफ लाईट. काही वेळेला प्रकाश किरण असा वागतो आणि काही वेळेला तसा वागतो, म्हणून याला म्हणतात प्रकाशाच्या किरणाची द्विधा अवस्था. आणि आज मी त्याला सायन्स इथं येऊन थांबलेला आहे. हा साधारणतः प्रकाश किरणाचा मी सांगितलं की आईन्स्टाईनचे 1905, म्हणजे आत्ता जे आपण पाहतो 20व्या शतकातलं, आता आपण 21व्यामध्ये आहोत, पण मागच्या शतकाच्या सुरुवातीला अल्बर्ट आईन्स्टाईन 1955ला गेला, पण 1905ला साधारणतः त्यानं हे जस्टिफिकेशन दिलं, आणि त्याला नोबेल प्राइज. तर या सगळ्याचा आता एकच होतो मित्र,
याचा सगळ्याचा अर्थ काय होतो की प्रकाशाचा अभ्यास करताना म्हणजे इसवी सन पूर्व 800 किंवा प्लेटो म्हणला तरी सुद्धा 400 आणि 400 पासून ते अल्बर्ट आइन्स्टाईनचा फोटो इफेक्ट 2000 म्हणजे 20व शतक हे जवळजवळ 21 शतकं फक्त प्रकाश ऊर्जेवर. आजही आपल्याला प्रकाशाचं सगळंच समजलंय, या भ्रमात राहायचं कारण नाही. ज्यांना संशोधन ज्यांना करायचंय, ज्यांना करिअर करायचंय, वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणजे बदलतात. मी असं म्हणत नाही निसर्गाचं गुण. मित्र शेवट मी एवढ्यानंच करतो की अंदाज घेऊन सगळ्या गोष्टींचा सारासार अंदाज घेऊन सगळ्या गोष्टींचा सारासार अंदाज घेऊन आजही विज्ञान वेगळ्या पद्धतीनं पुढं चाललेलं आहे. विज्ञान पुढं चाललेलं आहे, पण त्याच्यात फुल फोकसिंग करणं खूप गरजेचं असतं. विज्ञानाचं हे एक वैशिष्ट्य आहे. विज्ञान मी फक्त आज बोललो आहे हे फक्त आणि फक्त प्रकाश या ऊर्जेवर बोललेलो आहे. आणि हे प्रकाश ऊर्जेचा हा इतिहास साधारणतः मी आता सांगितलेला 3000 वर्षांचा इतिहास म्हणजे प्लेटो पासून ते अल्बर्ट आइन्स्टाईन पर्यंत. त्याच्यामध्ये कधी रे, कधी कॉर्पिस्क्युलर रे, कधी डिस्क्रीट रे, कधी फलाना रे, कधी कोनची भाषा, कधी फोटॉन, कधी कॉर्पिस्क्युलरची भाषा, कधी पुन्हा वेव्हची भाषा, परत तो पार्टिकल फोटॉनची भाषा, आणि इतक्या ट्रॅव्हल झाला. अजूनही पुढं काय वैशिष्ट्य हे निसर्गाचं. निसर्गाच्या ज्या गोष्टी आपल्याला फक्त निसर्गामध्ये का हा प्रश्न विचारायचा नाही. तिथं मी थांबतो, एवढं बोलतो. म्हणजे सगळ्यात सोपा भाग. आणि अध्यात्म का आलं मग विज्ञान एवढं सगळं आहे, माणसाला डोकं आहे, इमॅजिनेशन, सर तुम्ही एवढं सांगता, मग अध्यात्म का आलं? त्याचं कारण असं आहे मित्र हो, निसर्गाच्या सगळ्याच गुढ जे आहे ते आपल्याला अजून उकलता येत नाही. आणि काही वेळेला आपल्याला मर्यादा आहेत असं वाटतं. उदाहरणार्थ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, M1 M2 अपॉन R², Gm अपॉन M2 हे जे काय आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, हा कसा आहे तो न्यूटननं सांगितला, गणितातून सांगितला, प्रायोगिकरित्या सिद्ध केला, व्हेरीफाय झाला, कन्फर्म झाला. पण तो का आहे? चुंबकीय आणि विद्युत ऊर्जा एकमेकात, ह्या सगळ्या एकमेकात नाण्याच्या दोन बाजू का आहेत? काचं उत्तर देता येत नाही. त्याच्यामुळं काय होतं याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करता येतं. मी थोडक्यात प्रकाशावर प्रकाश, आणि मी पुन्हा एकदा सांगेन, मला माहित नाही मी किती यशस्वी ठरलो, पण पुन्हा एकदा सांगेन की प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्याला काही कॉन्फिडन्सली करायचं आहे त्यानं एखादं आर्टिकल, विशेषतः फिजिक्स मधल्यासारख्या विषयातलं एखादं वेव्ह हा शब्द घेतला तर त्याच्या इतिहासात गेला पाहिजे. कॉर्पिस्क्युलर त्याच्या इतिहासात गेलं पाहिजे. लाईटचा अभ्यास करायचा आहे, ध्वनींचा अभ्यास करायचा आहे, विद्युत ऊर्जेचा अभ्यास करायचा आहे, चुंबकीय ऊर्जेचा अभ्यास करायचा आहे, न्यूक्लिअर एनर्जीचा अभ्यास करायचा आहे, ॲटॉमिक एनर्जीचा अभ्यास करायचा आहे, किंवा रसायनशास्त्रातला पिरियडिक टेबलचा अभ्यास करायचा आहे, एलिमेंट, ॲटम म्हणजे काय, ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, फलानं म्हणजे, या सगळ्यांचा इतिहास थोडासा, हा मॉलिक्यूल शब्द आला कुठून, हा सायन्समध्ये, हे जर पाहिलं तर आपली लेवल ऑफ कॉन्फिडन्स जबरदस्त वाढते आणि आपलं एक्सप्रेशन वाढतं, चेहऱ्यावर दिसतं की या सगळ्या गोष्टी अशा आहेत. जर कोणाला काही प्रश्न असतील मित्र हो तर फील फ्री टू आस्क मी हे सगळं आता सांगितलेलं आहे. गजानन भोसले असं म्हणतात की माहितीपूर्ण, मी माहिती, कारण हा सर्वसामान्यांसाठी मी जेव्हा माहिती काढली कुणासाठी बोलायचं, याच्यामध्ये मी कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स, वेव्ह इक्वेशन किंवा इतर इक्वेशन्स मी घेऊ शकत नाही. आणि वेळ हा एक कालावधी आहे, त्यामुळे मी माहिती वजाचे इन्फॉर्मेशन बेस्ड माझं लेक्चर होतं हे मी मान्य करतो. हे मला बस सांगायचं आहे. पोलरायझेशन म्हणून विचारलेलं आहे विराज कुंदा, तर त्यांनी विचारलेलं फुला म्हणून, तर त्यांनी विचारलं पोलरायझेशनचा मी ध्रुवीकरण असा अर्थ सांगितला. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन हे जे व्हायब्रेशनचे मोड आहेत, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगतो की अशा वेगवेगळ्या प्रकारची व्हायब्रेशन चौकटीतून, आपल्या दरवाजाची चौकट असते आणि त्याच्या रुंदीपेक्षा जास्त अशा काठ्या लांब आहेत. काही काठ्या अशा आहेत परपेंडिक्युलर, काही अशा जात आहेत. तर यातनं कोणत्या काठ्या जातील? ज्या त्याच्या ऍक्सिसला समांतर आहेत, बाकी सगळ्या कट होतील. जेव्हा त्या समांतर येतील बाहेर इकडच्या अपोजिट साईडला, त्याला म्हणायचं प्लेन पोलरायझेशन. एकाच परपेंडिक्युलर आहेतच, परंतु एकाच दिशे, एकाच प्लेनमध्ये ते आहेत सगळी व्हायब्रेशन्स, आणि म्हणून त्याला प्लेन पोलरायझेशन. त्या दरवाजाच्या चौकटीतून आत येण्याच्या अगोदर मात्र ते सर्क्युलरली पोलरायझ्ड. परपेंडिक्युलर एखाद्या लाईनला किती परपेंडिक्युलर रेषा काढू शकतो? आगळीत काढू शकतो आपण. एखाद्या लाईनला, अशा लाईनला अशा परपेंडिक्युलर रेषा वेगवेगळ्या पद्धतीने आपण किती काढू, तर त्या वेगवेगळ्या त्याच पॉइंटला तर अनेक आपण गोष्टी काढू. ते असेल प्रत्येक लाईन त्याला परपेंडिक्युलर असेल, कारण तो पॉइंटच असतो. आणि तशी व्हायब्रेशन जे असतं. आणखीन कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो.
काही प्रश्न मी इथं आपल्या स्क्रीनवर पाहतो आहे. मला वाटतं की या पद्धतीनं मी परत आपल्याला सगळ्यांना रिक्वेस्ट केली, जिथं निसर्गाच्या काही गोष्टी सांगता येत नाहीत त्याला गूढ असं म्हणतात, काही मर्यादाच आहेत. म्हणजे आता सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स का असतो, असतो त्याच्यावर तुम्ही विचारायचं नाही का असतो ते, कारण तो असतो, कारण ते आपल्याला उकल होणार नाही आणि म्हणून तो गूढ आहे. आणि जेव्हा गूढ आहे, मर्यादाच आहे. विश्व किती मोठं आहे, आता आपण काही ग्रहांची अंतर सुद्धा सांगू शकतो. प्रकाशाचा वेग मोजला आपण, म्हणजे या शास्त्रज्ञांनी, हायजीन सारख्या लोकांनी या वेव्ह थेरीमधून प्रकाश मर्यादित वेगात जातो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड किंवा 3 × 10⁻10 सेंटीमीटर पर सेकंड, हा वेग आपण मोजला, तो कन्फर्म केला. पण आता काही विश्व किती मोठं आहे आपल्याला काहीच माहित नाही. मग त्याचा आपण काय म्हणतो, अनंत. अनंत म्हटलं की सगळंच आलं, म्हणजे त्याचं कारणच इनफायनाईट. इनफायनाईट, त्यामुळे आपल्याला मर्यादा आपल्याला आपण घालून घेतल्या पाहिजे. मला असं वाटतं की आपण थांबण्याची साधारणतः वेळ आलेली आहे. कुणी काही अजून विशेष काही विचारलेलं दिसत नाही, तेव्हा मला स्वतःला समाधान मिळेल अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांची मनपूर्वक रजा घेतो. आपण सर्वांनी ऐकलं शांतपणे, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया या आयोजकाकडून माझा फोन नंबर घेतला आणि विचारलं तर फील फ्री टू आस्क. मी रिटायर्ड माणूस आहे. युवा आणि युवतीला मी जस्टिफिकेशन द्यायला कधीही. यांना एक प्रश्न विचारलाय, सूर्याचा मानवी कितीपर्यंत कितीपर्यंत असतो. रोहन जगतापांनी प्रश्न विचारला, कितपत सूर्य मुळातच म्हणजे पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. आपला मूळ उद्गम जो आहे, पृथ्वीच्या पाठीवर येणारा मेजर प्रकाश हा सूर्याचाच आहे. प्रकाश नसेल तर हे वनस्पती त्यांचं जे इतर जे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तीही झाली नसती, आणि मानवी जीवनावर सगळ्याच, आणि अदरवाईज बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या प्रकाशावर अवलंबून आहेत, म्हणजे दिसणं एवढ्याच गोष्टी नाहीत. अन्न वस्त्र निवाऱ्यामधले सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्न, आणि मानवाचं जे अन्न तयार होतं त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचा फार मोठा रोल आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रभाव हा असलाच आहे आणि आहेच. सूर्य याच्यात नाही अशी कल्पना केली तर पृथ्वी ॲज अ नो मिनिंग, म्हणजे त्या ग्रह आणि त्या ग्रहमालिकेतला ग्रह राहणार नाही, आणि मग त्याच्यावर सजीव जे आहेत, वनस्पतींचं जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया चालते ती सूर्यप्रकाशातच चालते. सूर्यप्रकाश नसेल तर त्या पिवळ्या पडतात, हे आपण पाहू शकतो. त्यामुळं अन्न नावाची प्रक्रिया इव्हन प्राण्यांच्या बाबतीत ते सत्य. आणि पाण्याचं बाष्पीभवन होतं समुद्रावर, पाण्याचं सूर्यकिरणामुळे बाष्पीभवन होतं. ते बाष्पीभवन वर ढग होतं, ढग होऊन पृथ्वीवर सगळीकडे पाणी जातं, सगळीकडे पाणी झालं म्हणून पाऊस पडतो. पाऊस पडला हा जो भाग आहे, हे सगळं कशाचं लक्षण आहे, आणि ही कुणी सायकल केली, अशी का केली, हे गूढ आहे. पण ती सायकल आहे, आणि त्याचं जस्टिफिकेशन मात्र आपण दिलं. ढग होतात म्हणजे काय, आणि मग तिथे जाऊन पाऊस पडतो म्हणजे काय, आणि मग वगैरे 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 वगैरे. माणसाला तर इमिटेशन केलं कल्पकतेने ना, म्हणजे माणसाच्या कल्पकतेला मान्य द्या. म्हणजे प्राण्यांनी सुद्धा बिया येताना, जमिनीतून बिया येताना पाहिलं असेल ना, बियांचे रोपं येताना, पण मानवानं मात्र ते पाहिलं, ऑब्झर्व केलं, आणि ते आपल्याला करता येईल का म्हणून केलं, आणि त्यातून ॲग्रोसेक्टर डेव्हलप झालं. झाडाच्या खाली बिया पडण्याशी आपणच टाकू ना जमिनीत बिया, स्वच्छ करून बाकी सगळं काढून, त्याच्यातून ॲग्रोसेक्टर. कल्पकता, क्युरियोसिटी, कॉग्निशन, आकलन करून घेणं, आणि कॉमन सेन्स. मित्र हो, आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो, आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा फोन नंबर घ्या, मला प्रश्न विचारलेला आवडेल.